अच्छा. बरं, ह्या परीक्षेची ऑलिम्पियाडची रचना कशी होती? म्हणजे तोंडी प्रश्न विचारले गेले, मुलाखती घेतल्या गेल्या की लेखी परीक्षा होती? कसं नेमकं होतं? सो असं असतं की आपण भारतामध्ये 11वी-12वी बऱ्याचदा इंग्लिशमध्ये होतं, पण बऱ्याच देशांमध्ये त्यांच्या नॅशनल भाषेमध्ये 11वी-12वी शिक्षण दिलं जातं. सो त्यामुळे त्या देशातल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचा एक्सपिरियन्स काही नसतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न बनवावे लागतात की ज्याची उत्तरं ही फक्त गणितीय सूत्र आणि आकडे यांच्यामध्ये असतील. सो हे प्रश्न मुलांसमोर ठेवले जातात. मुलं त्याची उत्तरं लिहितात. बरं. आणि ती लिहिलेली उत्तरं मग तपासली जातात. आता प्रश्न ठेवले जातात मी म्हटलं तेव्हा त्यात देखील भाषांतर आवश्यक असतं, कारण मुलांना इंग्लिशमध्ये प्रश्न कळणार देखील नाहीत. सो प्रत्येक एक्झाम राऊंडच्या आदल्या दिवशी त्यांच्या संघप्रमुखांना ते प्रश्न दाखवले जातात. बरं. ते संघप्रमुख ते प्रश्न सगळे बघतात, तपासतात, म्हणजे की कुठचा प्रश्न सिलेबसच्या बाहेर जातोय का, किंवा कुठचा प्रश्नामध्ये एखादं वाक्य अजून टाकणं आवश्यक आहे का, हे सगळं ते तपासतात. मग त्या प्रश्नांचं भाषांतरही करतात त्यांच्या भाषेमध्ये, आणि मग ते प्रश्न विद्यार्थ्यांना दिले जातात. आता भारतीय विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झाले तर त्याच्यामध्ये नेमकं